कृष्ण कन्हैया का करे यशोदा मैया बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया का करे यशोदा मैया मैया रे का करे यशोदा मैया. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि सुरुवात अतिशय सुंदर अशा कृष्ण कन्हैयाच्या या गाण्याने केलेली आहे. तर आज माझी देवपूजा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपले जे लड्डू गोपाल आहेत यांचं मस्त स्नान केलं, त्यांना मस्तपैकी कपडे घातलेत आणि त्यांच्या ज्या हातामधले कडे आहेत ते दोन्ही कडे घातले, त्यांना हार घातला, अष्टगंध त्यांना लावलं, त्यांचा जो फेटा होता तो फेटा घातला आणि नंतर सगळा शृंगार झाल्यानंतर कृष्ण कन्हैयाला मस्तपैकी त्यांची आवडतं असं त्यांचं वाद्य वेणू म्हणजेच बासुरी दिली आणि अशा प्रकारे सगळे मस्त त्यांचा शृंगार झाल्यावर त्यांना स्थानपन्न केलं. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे दुर्गेची ही सुंदर अशी मूर्ती आहे. या मूर्तीला जवळून बघितलं ना, इतकी छान याच्यावरती मस्त असं काम केलेलं आहे ना, कोरीव काम. तर मी आणि आई एक वेळा मी भांड्यांच्या दुकानामध्ये गेलो होतो आणि तिथे ही मूर्ती मला ठेवलेली दिसता क्षणीच माझ्या एवढी मनामध्ये ही मूर्ती भरली ना, मग मी आईला म्हटलं, आई मला ही घ्यायचीच आहे. तर तेव्हा ही मूर्ती मला आईनेच घेऊन दिलेली आहे मस्तपैकी. तर या मूर्तीला सुद्धा असं मस्त आसन आणि 2 लोळ ठेवलेले आहेत. मूर्तीचं पण स्नान झाल्यानंतर तिला मस्तपैकी हळद आणि कुंकू लावलं आणि त्यानंतर हार घातला आणि या जगन्मातेला तिला पण मस्तपैकी स्थानपन्न केलं. आणि त्यानंतर ना इथे माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे. ही जेव्हा मी दुर्गेची मूर्ती घेतली तेव्हाच ही महालक्ष्मीची मूर्ती मी घेतली होती, कारण ही पण मला मस्त त्या दुकानामध्ये तिथेच दिसली होती. त्याच्यामुळं त्या मूर्तीसोबतच ही मूर्तीसुद्धा मी घेतली. तर या मूर्तीला पण मस्त या मूर्तीचं स्नान केलं. त्यानंतर तिला हळद, कुंकू, तिच्या ह्या 4 भुजा आहेत याचं पण मस्तपैकी हळदी कुंकू लावून आणि नंतर हार घालून या ठिकाणी लक्ष्मी मातेची पण मस्तपैकी अशी त्यांचं जे स्थान आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवलं. आणि त्यानंतर एक छोटा माझ्याकडे चौरंग आहे. त्या चौरंगावर माझी एक शिवलिंगाची पिंड ठेवते मी, पण त्याच्याच बाजूला ही अन्नपूर्णा. या अन्नपूर्णेचं आपल्या सगळ्यांच्या देवघरामध्ये एवढं महत्त्व आहे ना, कारण आपल्या सगळ्यांना जगायला जे अन्न लागतं त्याची ही देवी आहे अन्नपूर्णा माता. आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती आपण नेहमी तांदूळामध्ये ठेवत असतो, कारण त्या मातेची पूजा धान्यासोबतच केल्या जाते. पण ते धान्य म्हणून आपण या ठिकाणी तांदूळ घेत असतो आणि मस्तपैकी इथे मी अन्नपूर्णा मातेला एक छोटं गंगाळ आणलेलं आहे. त्या गंगाळामध्ये तांदूळ टाकलेले आहेत. ते मी तांदूळ नेहमी बदलत असते. तर या ठिकाणी आतासुद्धा तांदूळ मस्त बदलून घेतले आणि मातेला हळद कुंकू लावून हार लावून स्थानपन्न केलं त्यांच्या जागेला. आणि मधली जागा तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी भगवान शंकराची ही सुंदर अशी काळी माझ्याकडे पिंड आहे. आणि या ठिकाणी आधी शंकराच्या पिंडीला मस्तपैकी हे जे अष्टगंध आहे याने हे छानपैकी अशा 3 रेषा काढून घेते. काळ्या याच्यावरती बघा तो केशरी कलर किती सुंदर असा दिसत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ना मला एवढा आनंद होत असतो, कारण ह्या गोष्टी मी अत्यंत आनंदाने करते. आणि कसं आहे ना, ज्याला जी आवड आहे त्याने तेच करावं असं मला असं वाटतं. पूजेमध्ये माझा एवढा वेळ निघून जातो ना, की कळत पण नाही कसा वेळ जातो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला ठेवायला वेळ जातोच.
आणि त्यानंतर माझ्याकडे मस्त ही अशी दत्तात्रयाचा माझ्याकडे फोटो आहे. हा गाणगापूरवरनं आणलेला आहे दत्तात्रयाचा फोटो मी. इथे मस्तपैकी त्या फोटोला पुसून घेतलं. आधी पाण्याने धुवून घेतलं, पुसून घेतलं आणि त्यांनासुद्धा मस्तपैकी अष्टगंधक या ठिकाणी लावलेलं आहे. आणि त्यांच्या जागी त्यांना स्थानपन्न केलेलं आहे. आणि हे आहेत आमच्याकडे प्रसिद्ध असं सुपोनाथ महाराजांचं मंदिर आहे पळशीला. त्या ठिकाणचे हे देव आहेत. यांना नाग आहेत, हे 5 भाऊ आहेत. तर यांची मस्त अशी कथा कधीतरी तुम्हाला सांगेल. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी माझी देवपूजा झाली. तुम्ही बघू शकता फुलं वगैरे सगळं अर्पण केल्यानंतर देव किती छान दिसत आहेत, किती प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर तुळशीच्या जवळ इथे मी ही एक पाटे ठेवलेली आहे. त्याच्यावर पण मस्तपैकी ओम गंग गणपतये नमः असं काढून आणि समोरपैकी मस्त रांगोळी काढून इथे झालेली आहे. तर एक वेळ तुम्हाला त्याचासुद्धा मस्त असा व्हिडिओ दाखवते. आणि घरामध्ये रांगोळ्या असल्या की एकदम छान वाटतं, एकदम स्वरूप येतं त्या जागेला. आणि माझं तर नित्य नियम आहे हा, की देवाजवळ, तुळशीजवळ आणि जे आपलं मुख्य द्वार असतं, मुख्य द्वाराजवळ छानपैकी रांगोळी, स्वस्तिक काढून आणि एकदम मस्त त्याच्यापैकी छान छान रंग भरून असं काढायला मला खूप आवडतं. आणि त्याचा परिणाम पण आपल्याला दिसून येतो बरं. कुणीही आलं आपल्या घरी की आधी त्यांचं लक्ष तिकडे जातं आणि मस्तपैकी छान प्रसन्न होऊन ते घरामध्ये येतात. आणि हे असं नाव हे सगळं देवाचं काढल्यानंतर ना आपलं लक्ष जर तिकडे गेलं ना, तर आपसुकच आपल्या मुखामध्ये ते नाम एकदम ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यानिमित्ताने छानपैकी आपलं पण एकचदा का होईना पण निदान देवाचं नामस्मरण तर होतं, की अशी पाटी पाहिल्यानंतर कुणाचीही नजर गेल्यानंतर लगेच कुणीही वाचतं ओम गंग गणपतये नमः. तर त्याच निमित्ताने त्यांचं पण त्यांच्या मुखातून पण हे शब्द निघतात आणि ईश्वराचं एक वेळ का होईना पण निदान नामस्मरण तर होतं. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी इथे श्री गणेशांचं हे जे नाव आहे ओम गंग गणपतये नमः हे या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. आणि थोडासा वेळ या गोष्टींमध्ये जातोच. तर असा आजचा हा माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब